एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. काही भाज्या अशा असतात ज्यांचं नाव ऐकलं की भूक अगदी खळवळते. त्यातीलच एक म्हणजे दम आलू. आज मी तुम्हाला माझ्या घरच्या पद्धतीची खास रेसिपी दाखवणार आहे. तर इथे आपल्याला छोट्या साईजचे असे बटाटे घ्यायचेत. तर आता आपण उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवून झालेत, बटाटे खूप उरले असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता इथे बटाटे आपल्याला कुकरला लावून फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे, कारण जास्त बटाटे उकडायचे नाही, फक्त सालं निघतील असेच इथे बटाटे उकडून घ्यायचेत. तर आता उकडून थंड करून झाली की याचे साल काढून घ्यायचेत. तर आता सगळ्या बटाट्याचे आपण साल काढून घेऊया. तर आता इथे आपल्याला एक काटा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने असे टोचून घ्यायचेत. आता इथे सर्व बटाट्यांना टोचे मारून घेऊया. तर टोचे मारून याच्यासाठी घ्यायचे जेणेकरून सर्व मसाले बटाट्यांमध्ये व्यवस्थित असे मुरले जातात. तर आता कढईमध्ये तेल घालायचे, तेल जरा जास्तीचं घालायचे आणि तेल तापलं की यामध्ये आता बटाटे घालायचे आणि छान सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत तळून घ्यायचे. बटाट्यांना जेव्हा आपण तेलात तळतो ना तेव्हाच त्याची अर्धी चव तयार होते. तर असा रंग झाला की आता बटाटे काढून घेऊया. आता पुढची तयारी करूया. तर इथे 2 मध्यम साईजचे कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेत. तर आता कांदे किसून घ्यायचेत आणि इथे 7-8 काजू घेतले, ते पाण्यात भिजत घातले होते. तर कांदे किसून घेतले, टोमॅटोची प्युरी बनवून घेतली, काजूची पेस्ट केली, दही आणि आलं लसणाची पेस्ट. तर इथे तमालपत्र, दालचिनी, जिरे, हिंग, धना पावडर, लाल तिखट, किचन किंग मसाला आणि थोडीशी हळद घ्यायची. तर जास्तीचं तेल काढून घ्यायचे, भाजीला जेवढं तेल घालायचं तेवढं ठेवायचं आणि जिरे, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, हिंग घालायचं. नंतर किसून ठेवला होता तो कांदा घालायचा आहे. तर कांदा तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. तर इथे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चा वास पूर्ण निघून जाईल. नंतर आलं लसणाची पेस्टसुद्धा परतून घ्यायची. तर हे दोन्ही चांगलं परतलं की आता यामध्ये दही घालायचं आहे. तर दही घालत्या वेळेस गॅस अगदी मंद असावा म्हणजे दही फाटत नाही. तर आणि सतत असं हलवत राहायचे जेणेकरून दही व्यवस्थित असं छान लागलं जाईल म्हणजे फाटणार नाही. तर आता इथे दही पण छान असं परतून झालंय. आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आणि ही सुद्धा छान अशी परतून घ्यायची. आता काजूची पेस्ट घालायची आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण परतून घ्यायचे. भाजीची खरी चव असते त्या मसाल्यात, तो जेवढा छान परतू ना तेवढी त्याची छान चव येते, म्हणून छान असं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये कोरडे मसाले घालायचे. तर किचन किंग मसाला नसेल तर इथे तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता. तर मसाले सुद्धा छान असे परतून घ्यायचे. आता यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे जे तळून ठेवले होते. छान असं मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये गरम पाणी घालायचे. तर लक्षात ठेवा थंड पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचे आणि छान अशी ग्रेव्ही तयार करायची. आता वरतून चवीपुरतं मीठ घालायचे, भरपूर कोथिंबीर घालायची आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची. भाजीला एक वेगळीच चकाकी हवी असेल ना तर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे, यामुळे शाही चव येते. तर आता इथे झाकण ठेवून एक दम काढून घ्यायचा आहे. तर तयार झाले आपली दम आलू. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तर आजची साधी पण चविष्ट रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.